नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज बनवूया अगदी सोपे असे नीर डोसा म्हणजेच आपले घावन. पण आपण या सिंपल अशा रेसिपीला देतोय एक हलकासा गोड ट्विस्ट. तर आपण आज बनवतोय 7 कप्याचे घावन म्हणजेच आपले साधेच घावन, पण त्यात गूळ आणि खोबऱ्याचं स्टफिंग घालून. चला पटकन सुरू करूया. इथे मी घेतले 2 कप जाडे तांदूळ आणि ते 3-4 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवत ठेवले होते. अगदी 4 ते 5 तास भिजवले तरी चालतील. आणि सकाळी मी ते मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतले. आता हे सगळं झाकून ठेवूया आणि आपलं सारण तयार करायला घेऊया. इथे मी घेतले 2 कप किसलेला नारळ, फक्त अर्धा टीस्पून तूप याच्यात घालते. फक्त एक अर्धा मिनिट मी हे परतून घेणार आहे. थोडंसं ओलसर असेल तर याच्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं. 2 कप खोबरं आणि त्याच्यात घालते 1 कप गूळ. हा मी काळा गूळ घेतलेला आहे, पिवळा गूळ पण तुम्ही ते वापरू शकता. इथे आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, खोबऱ्यात छान मिक्स झालेलं आहे. याच्यात घालते वेलची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करते. आणि थोडंसं थंड झालं की मग आपण घावन तयार करायला घेऊया. आपण हे वाटून ठेवलेलं पीठ खूप जाड आहे, आपल्याला हे खूप पातळ करून घ्यायचंय. आपण जसे नीर डोसा करतो तीच आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. मी 2 कप पाणी याच्यात ऍड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं पातळ हे बॅटर आपल्याला हवंय. 1 छोटा चमचा मीठ घालते याच्यात. चला आपले घावणे करायला आता सुरू करूया. मी इथे नॉनस्टिक तवा वापरते, पण तुमच्याकडे जर भिडाचा तवा असेल तर तोच वापरा. तवा छान तापलेला आहे. गॅस मी मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. आणि आता हे बॅटर असं थोडं थोडं घालून घ्यायचं. आणि हे थोडा वेळ असं झाकून ठेवूया. आता आपण याच्या एका साईडला असं सारण घालून घेऊया. अर्ध्या भागातच आपल्याला हे सारण घालायचं आहे आणि हे एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं, थोडंसं दाबून घ्यायचं. आता परत या अर्ध्या भागाला आपण तेल लावून घेणार आहोत आणि आता हे फक्त अर्ध्या भागात आपल्याला घालून घ्यायचं आहे. परत 1 मिनिटभर झाकून ठेवायचं. आता या बाजूने पण आपला घावन छान शिजलेला आहे. आता इथे सारण घालून घेते आणि आता ही बाजू आपल्याला याच्यावर अशी परतून घ्यायची आहे, थोडीशी दाबून घ्यायची. प्रत्येक वेळी पीठ हे असं ढवळून घ्यायचं. आणि आता हा शेवटचा 7वा थर मी लावून घेणार आहे. गॅस बंद करते आणि हे काढून घेते. हा पदार्थ कोकणात घरोघरी सणासुदीला प्रसाद म्हणून बनवतात. तुम्ही हा घावन टिफिनला सुद्धा देऊ शकता. 7 कप्यांची खायला मुलांना जड जात असतील तर अगदी 2-3 वेळा सुद्धा फोल्ड करून बनवू शकता. अतिशय स्वादिष्ट, पचायला सोपी, ग्लुटन फ्री अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.